जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. 2014ला 170 कोटीचा चेक लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याकडे जमा झाला. ही तारीख अत्यंत महत्वाची आहे. मी अनेकदा ही तारीख लोकांच्या पुढे सांगितलेली आहे, कारण की 15 मे नंतर केंद्रामध्ये सत्ता बदलली. भाजपची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्र राज्यातले 4000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्सला स्थगिती देण्यात आली. आपलं नशीब चांगलं होतं की हा 170 कोटीचा चेक त्यावेळी आम्ही महापालिकेमध्ये जमा केला होता. तत्कालीन त्यावेळेचे आयुक्त असतील, अधिकारी असतील, हे दिल्लीमध्ये 3 दिवस मी बसून होतो आणि तो चेक आपल्याला महापालिकेमध्ये जमा झाला. मंजूर झाल्यानंतर तो जमा झाला म्हणून आपला प्रोजेक्ट रद्द झाला नाही. 22 फेब्रुवारी 2018ला 65 कोटीचा हप्ता दिल्लीतून त्या ठिकाणी आला. परत 19 कोटीचा आला. राज्य शासनाचे हप्ते कसे आलेले आहेत आपण बघितलं. पहिला 21 कोटीचा आला आणि नंतर 63 कोटीचा आला. 85 कोटी इकडे आहेत. ते 85 कोटी महापालिकेचे कॉन्ट्रीब्युशन होतं. 85 कोटी स्टेट गव्हर्नमेंट आणि राहिलेलं 255 कोटी हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे. माझा प्रश्न एवढाच आहे की केंद्र शासन 2014 ते 19 कुणाचं होतं? भाजपचं होतं. आम्ही 2014ला पहिला चेक काढला. तुम्ही ज्यावेळी दुसरा चेक 65 कोटीचा काढला, 19 कोटीचा काढला, त्यावेळी ह्या चूक होती. मग केंद्रानं हा निधी मंजूर कसा केला? आता जे आरोप करतायत की हे योजना चुकीची आहे, डीपीआर चुकीचा आहे, हे युटिलायझेशन सर्टिफिकेट केंद्राला गेल्याशिवाय केंद्र शासन दुसरा हप्ता देत नाही. त्यामुळं तुम्ही जे आरोप करताय त्याचं खंडन मला करायचं आहे, कारण की केंद्र जर अडचणी असत्या तर हे पुढचे पैसे केंद्रानं दिलेच नसते. त्याच्यापेक्षा पुढचा विषय यामध्ये हे पैसे आमच्याकडे जमा झाले. गेले 10 वर्ष हा प्रोजेक्ट थांबला होता, परंतु या पैशावर तब्बल 36 कोटीचं व्याज महापालिकेमध्ये जमा होतं आणि गेले 2-3 वर्ष सातत्यानं चालू आहे की 36 कोटी रुपये महापालिकेला वापरायला द्या. परंतु ते 36 कोटी केंद्राकडे गेले का राज्याकडे गेले माझ्याकडे त्याची आकडेवारी नाही आहे, कागद नाही आहे. परंतु 36 कोटी सुद्धा या व्याजाच्या पैशाचे महापालिकेला मिळाले नाही. हे जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.